नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण परत एकदा शॉपिंगचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर सध्या गौरी गणपतीच्या आगमनाची सगळीकडे धामधूम चालू आहे, तयारी चालू आहे. तर गौरी गणपती वर्षातून एकदा येणारा सण, मग ह्यासाठी दरवर्षी आपण वेगवेगळं काहीतरी डेकोरेशनचं करत असतो. तर त्यासाठी ना एक खूप छान ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर डेकोरेशनचं सामान तर आहेच आहे, त्याचसोबत तांबे पितळाच्या देखील खूप सुंदर सुंदर वस्तू आपल्याला धाराशिवमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत रिझनेबल रेटमध्ये. जुना उपळा वरुडा रोड इथे शिवगुरू साडी सेंटर म्हणून जे दुकान आहे तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा, पानांच्या माळा, त्याचसोबत तांब्या पितळाच्या खूप सुंदर सुंदर डेकोरेशनच्या वस्तू अवेलेबल झालेल्या आहेत. एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत आहेत. त्यामुळं एकदा नक्की ह्या दुकानाला अवश्य भेट द्या. आणि इथे मी वरती स्क्रीनवरती फोन नंबर देते आहे. तुम्हाला जर एखादी वस्तू आवडली तर त्या नंबरवरती तुम्ही फोन करा. आपल्या वस्तूचं स्क्रीनशॉट काढून त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा आणि तुम्हाला हवी ती वस्तू तुम्ही मागवून घेऊ शकता. अगदी ऑनलाईन देखील ह्या वस्तू उपलब्ध आहेत बरं का. तर चला आपण पाहूयात काय काय आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये. तर ह्या आहेत आपल्याला गौरी गणपतीच्या मंडपाच्या साईडला किंवा डेकोरेशनसाठी सोडण्यासाठी लटकन म्हणू शकतो किंवा माळा म्हणू शकतो. ह्याची क्वालिटी अगदी छान आहे आणि सगळ्या वस्तू वॉशेबल आहेत. एकदा वापरल्यानंतर जरी काही धूळ वगैरे बसली, घाण झालं तर आपण वॉश करून परत ते रिपीट वापरू शकतो पुढच्या कोणत्याही सण समारंभाला. तर सुंदर असे जास्वंदीच्या फुलांच्या माळा आहेत, त्याचसोबत झेंडूचे वेगवेगळ्या प्रकारच्या कलरमध्ये अवेलेबल झालेल्या माळा आहेत, हार आहेत. नंतर तुम्ही पाहताल तोरणं आहेत खूप सुंदर सुंदर, अगदी 3 फुटापासून 5 फुटापर्यंत 7 फुटापर्यंत तोरणं तर अगदी सुंदर आहेत. आणि हे जे समोर 2 तोरणं दिसते आहेत ते मी आज घेतलेली आहेत. खूप सुंदर आहेत हे तोरणं. जशी काही ओरिजिनल फुले असतात, आपण ओरिजिनल फुलांची तोरणं करून लावतो ना, त्या पद्धतीची आकर्षक असे आहेत आणि रंग संगती देखील खूप सुंदर केलेली आहेत ह्या वस्तू बनवताना. त्यानंतर ह्या आहेत पितळाच्या सुरया, अगदी लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत खूप छान मस्त अशा आकर्षक दिसणाऱ्या आहेत, आटोपशीर आहेत आणि पाहता क्षणी घ्याव्याशा वाटतात बरं का. आणि त्यामध्ये डेकोरेशनसाठी पाना फुलांच्या देखील गुच्छ खूप छान आहेत, वेगवेगळ्या प्रकारामध्ये अवेलेबल आहेत. गुलाबाचे आहेत, आणखीन कळ्यांमधले आहेत, परत अगदी सूर्यफुलाचं देखील खूप सुंदर असं त्यांनी फ्लॉवर पॉट आणलेला आहे. त्यानंतर हे आहेत पितळाचे कुंडे. तर ह्यामध्ये आपण एकतर राशी पण ठेवू शकतो किंवा आपण ह्यामध्ये पानांचं किंवा फुलांचं डेकोरेशन पाण्यामध्ये घालून करू शकतो. नंतर ही ताटे आहेत. तर ताटवाट्यांचा आपण व्हिडिओ पूर्वी पण पाहिलेला आहे, तर ही थोडीशी वेगळी आलेली आहेत सध्या ताटं, त्यामुळे ही क्लिप घेतलेली आहे मी. खूप सुंदर वजनदार अशी ताटं आलेली आहेत. नंतर वेगवेगळ्या प्रकारामधल्या सुरे आहेत, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत, आणि त्यामध्ये घालून फ्लॉवर पॉटसुद्धा खूप छान तयार करून त्यांनी मांडलेले आहेत. अगदी खूप सुंदर दिसत आहेत. आणि तुम्ही पाहताल हे सूर्यफुलाचं जे सुरई आहे ना, ती तर इतकी सुंदर दिसते, जसं काय ओरिजिनल फूल आहे. आणि ह्याची रंगसंगती देखील अगदी ओरिजिनल फुलासारखी झालेली आहे. आणि नंतर हे जे दिवे दिसत आहेत ना, इथे 96 दिव्यांची समई आहे बरं का. इथं अगदी आकर्षक दिसती आहे आणि पाहता क्षणी असं वाटतं की काय घेऊ आणि काय नको असं होतं. तर त्यानंतर हे जे फ्लॉवर्स आहेत ना, हे खूप छान आणि सुंदर दिसतात, वॉशेबल आहेत, क्वालिटी एकदम चांगली आहे. नंतर ह्या आहेत दीपलक्ष्मी, ह्याची जोडी आहे. आपण ह्याचा वापर आत्ता गौरी गणपतीमध्ये तर करूच शकतो, त्याचसोबत पुढे दिवाळीला देखील आपल्याला खूप सुंदर असा वापर होणार आहे. आणि हे आहेत पितळाचे फ्लॉवर पॉट, जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतले नव्हते, राहून गेले होते. लहानापासून मोठ्यापर्यंत ही साईज आहे. आणि तुम्हाला जर कोणती वस्तू आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून त्यांच्या व्हॉट्सअपला सेंड करा आणि त्याची प्राईज विचारा. त्यानंतर हे खूप हातात घेतल्यानंतर खूप असं वजनदार असं फ्लॉवर पॉट, अगदी ऑथेंटिक म्हणतो ना आपण त्या पद्धतीचा आहे. नंतर आता ह्या आहेत उतरंडी. तर अगदी मोठ्या घागरीपासून, मोठ्या हंड्यापासून छोट्या 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 होत गेलेल्या ह्या उतरंडी आहेत.
खूप आकर्षक दिसतात आणि सध्या आता महालक्ष्मीचा सीझन आहे ना, तर त्यामुळे उतरंडीचं एक वेगळं महत्त्व आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे उतरंडीचा वेगळा मान आहे. घरोघरी ह्या उतरंडी असतातच असतात महालक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी तरी किमान. त्यामुळे ह्या उतरंडी इथे ट्रेंडिंगमध्ये सध्या चालू आहेत. तुम्हाला एखादा जरी ह्यातला हंडा किंवा घागर किंवा आणखीन ह्यातला एखादा पीस आवडला तर त्याचा स्क्रीनशॉट काढून त्यांना सेंड करा. एकही अवेलेबल होतो आपल्याकडे, किंवा जितके आवडतील तितकं जर तुम्ही मागितलं तर तितके तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. ऑनलाईन ही सर्विस चालू आहे, त्यामुळे खूप छान झालेलं आहे. त्यानंतर हे आहेत आणखीन एक वेगळी समई, आणि समयाचे वेगवेगळे विविध प्रकार, अगदी मीडियम आहेत, लहान आहेत आणि खूप मोठ्या पण आहेत बरं का. वजनदार समया, आमच्याकडे मोठ्या समयांचा महालक्ष्मीला फार ट्रेंड चालतो, कारण वर्षातून एकदा महालक्ष्मी येतात, त्यामुळे मोठ्या समया फार चालतात इकडे. तर ह्या सुंदर अशा समया देखील आहेत, वजनदार आहे, प्युअर पितळच्या आहेत आणि भरपूर तेल बसतं. एकदा घातलं ना की आपण रात्रभर म्हणतो ना दिवा शांत होऊ देऊ नयेत किंवा दिव्याकडे सारखं पाहावं लागतं, तर ह्या मोठ्या समया जर एकदा घेतल्या की नाही तर मग ते पण काम आपलं थोडंसं वाचतं बरं का, की आपल्याला दिव्याकडे पाहावं लागत नाही. आणि हे सुंदर असे फुलं आहेत बरं का. तुम्ही पाहताल ह्या फ्लॉवर पॉटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी एकत्र घालून हा जो फ्लॉवर पॉट तयार केलेला आहे ना, खूप आकर्षक असा दिसत आहे, त्यामुळे तो घ्यावासा वाटतो. आणि ओरिजिनल गुलाबासारखे हे दिसणारे गुलाब आहेत. आणि सुरई ज्या आहेत ना त्याची शेप खूप सुंदर आहेत बरं का. आता ह्या वस्तू घेताना आपल्याला थोडंसं वाटतं की महाग आहेत, पण ह्या वस्तू कायम टिकणाऱ्या आहेत, पिढ्यानपिढ्या पुढे जाणाऱ्या आहेत. त्यामुळे ह्या एकदा घेतल्या ना भरपूर दिवस टिकणाऱ्या आहेत आणि ऑथेंटिक आहेत. खूप सुंदर आकर्षक लुक येतो आपल्या घराचा. त्यामुळे एकदा नक्की फोन करा, दुकानाला व्हिजिट करा आणि तुम्हाला जी वस्तू हवी असेल ती अवेलेबल करून घ्या. आणि इथं मी स्क्रीनवरती नंबर देते आहे, त्या नंबरवरती फोन करा. तर ही आणखीन एक आहे उतरंड, ही वेगळ्या प्रकारची आहे आणि तुम्हाला एक जरी हवी असेल तांब्या ह्यातला तरीही ती अवेलेबल होती आहे. नंतर ह्या आहेत वेगळ्या शेपमधल्या तांबे म्हणू शकतो आपण, मोठ्या कळशा म्हणू शकतो. पूर्वी असायच्या ह्या कळशा, परत ह्याचा ट्रेंड मध्यंतरी गेला होता आणि आता परत ट्रेंडिंगमध्ये आलं आहे. महालक्ष्मीच्या दिवशी हे खूप छान दिसतं. ह्याच्यामध्ये नारळ ठेवून किंवा साईडनं पानं वगैरे लावून डेकोरेशन केल्यानं खूप अतिशय ऑथेंटिक दिसतं ते. आणि नंतर सध्या गौरी गणपतीच्या तयारीमध्ये आपण बिझी आहोत, सतत काहीतरी नवीन नवीन शोधत असतो, त्यासाठी हे दुकान खूप करेक्ट आहे. ॲड्रेस ह्याचा मी मेन्शन करते आहे, फोन नंबर देखील मेन्शन करते आहे. तुम्ही पाहताल एकाच ठिकाणी आपल्याला सगळं अवेलेबल होतं आहे. तर हे पितळेचे सुंदर सुंदर असे ताटं आलेले आहेत महालक्ष्मीसाठी. त्यानंतर हे आहेत छताला लावायच्या कुंड्या म्हणू शकतो आपण, किंवा लटकन म्हणू शकतो. वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहेत, कापडी आहेत, वॉशेबल आहेत, क्वालिटी एकदम छान आहे. कुंड्यांची देखील क्वालिटी एकदम छान आहे आणि सुंदर सुंदर कलर्समध्ये अवेलेबल असल्यामुळे वैविध्यता खूप आहे ह्या दुकानामध्ये. त्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करा. आणि नंतर तांब्या पितळेच्या वस्तूंचा आपण ह्या पूर्वी पण व्हिडिओ केलेलाच आहे, तर त्या तांब्या पितळेच्या सर्व वस्तू छान आहेत. आणि मी जे माझा स्वतःचा अनुभव सांगते, त्या माझ्याकडच्या देखील सर्व वस्तू छान निघालेल्या आहेत, वापरल्यानंतरचा माझा रिव्ह्यू आहे. त्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल, मिस होणार नाही. चला तर मग परत भेटू अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत आणि नवनवीन माहितीसोबत, नवीन नवीन रेसिपीजसोबत आणि नवनवीन शॉपिंगसोबत. उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण माझ्या घरचा गणेशोत्सव कसा असतो, आम्ही 7 पिढ्यांपासून ही परंपरा पाळत आलेले आहोत. कोणती आहे ती परंपरा आपण जाणून घेणार आहोत, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला उत्सव चालू असतो. तर चला तर मग परत भेटू आता उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, गणेश चतुर्थीच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.